अगर आपने हमारे चैनल को अब तक सब्सक्राइब नहीं किया तो सब्सक्राइब कीजिए और ताज़ा खबरों के लिए बेल आइकन को क्लिक कीजिए। शिरपुर की तहसील के उमरदा ग्राम में राशन न मिलने की वजह से दो गुटों में हुई मारामारी। राशन बांटने की वजह से शनिवार को दो गुटों में आमने सामने हुई मारामारी में खुलेआम तलवार, कुल्हाड़ी और बंदूक का भी किया गया। वहां पर उमरदा गांव में इस घटना की वजह से गांव का वातावरण खराब हुआ था। इस वजह से ज़्यादा पैमाने पर पुलिस को उमरदा गांव में तैनात किया था। इस वजह से ग्राम में पुलिस छावनी का स्वरूप दिखाई दिया। पर इस घटना में 7 लोग जख्मी और 14 लोगों पर विविध धाराओं के अनुसार दोनों गुटों ने एक दूसरे पर पुलिस कंप्लेंट की है। संवाददाता निलेश कुमार दुबे, शाहूराजे न्यूज, सांगवी। रवींद्र जामसिंग वसावे, आम्ही शिरपूर तहसील कार्यालयामध्ये रेशन बाबतीमध्ये तक्रार दिली होती कर्मा जहाग्या वडवी यांच्या नावाने। मग आम्ही महसूल विभागवाल्यांना बोलवून रेशन वाटप करत होतो तिथे। मग 5 तारखेला वाटप केले। मग रात्री त्यांनी जयवंत पाडवी, कर्मा जहाग्या, शिवाजी मांजऱ्या, साहेबराव मांजऱ्या यांनी सर्व त्यांचे कुटुंब व परिवारसह आले। आम्हाला सकाळी त्यांनी काठीने व कुऱ्हाडीने, तलवारने मुलांना व बायांना आणि आम्हा सर्व लोकांना मारले। त्यांनी माझ्या वडिलांना त्यांनी धुळे सिव्हिलमध्ये दवाखान्यामध्ये आणि विनेश गुलाब शिरपूरमध्ये, गोविंदा आबला शिरपूरमध्ये, बायसीबाई लुलिया शिरपूरमध्ये सिव्हिलमध्ये दवाखान्यात हॉस्पिटलमध्ये। मग आम्ही इथे फिर्याद द्यायला आलो आहे सांगवी पोलीस स्टेशनमध्ये। आरोपांना अटक करणार नाही तोपर्यंत आम्ही इथून हालणार नाही, म्हणून आम्ही सर्व मुलं बाळं घेऊन आता इथे सांगवी पोलीस स्टेशनला उपोषणाला बसणार आहे। मी रमेश मतीराम वसावे, राहणार उमरदा। आम्ही आमच्या गावातील रेशन दुकानदार कर्मा जहाग्या वडवी हा गेल्या कित्येक वर्षापासून रेशन दुकानदार आहे आणि गेल्या कित्येक वर्षापासून गावामध्ये रेशन पुरवठा करत नाही। तो जो रेशन दुकानदार आहे, गावातलं सगळे अंत्योदय असो किंवा प्राधान्याचं असो, ते सगळे रेशन जे आहे ते 2 नंबरमध्ये विकतो। यासाठी आम्ही माननीय तहसीलदार साहेब शिरपूर यांच्याकडे गेल्या 6-7 महिन्यापासून पाठपुरावा करून राहिलो। त्यासाठी आम्ही गेल्या 3 महिन्यापूर्वी तहसीलदाराला निवेदन देऊन सदर दुकानदाराचं लायसन रद्द करावं यासाठी आम्ही तहसीलदारांना निवेदन दिलं। जवळपास 10 ते 12 वेळा निवेदन दिलं। माननीय कलेक्टर धुळे यांच्याकडे सुद्धा आम्ही पोस्टाने निवेदन पाठवलेलं आहे, महसूल आयुक्तांकडे सुद्धा पाठवलेलं आहे, पण त्याच्यावर अजून महसूल यंत्रणाने कुठल्याही कार्यवाही केलेली नाही। आज आमच्या म्हणजे आपल्या हिंदू नववर्षाप्रमाणे आज गुढीपाडवा सण असून देखील आमच्या बऱ्याचशा लोकांना रेशनचं धान्य मिळालेलं नाही। रेशनचं धान्य मिळावे म्हणून आम्ही गावातील लोकांनी माननीय तहसीलदार साहेब शिरपूर यांच्याकडे तक्रार केली। त्याचं वाईट वाटून गावातील रेशन दुकानदार व त्याचा नातेवाईक जयवंत पाडवी, शिवाजी मांजऱ्या, साहेबराव मांजऱ्या या लोकांनी जे काही तक्रारदार लोक आहे त्यांच्या घरी जाऊन 20 ते 25 लोकांनी त्यांच्यावर हल्ला केला, जे तक्रार करणार आहे। आणि त्या तक्रार करणारे जे लोक आहे सर्वसामान्य अंत्योदयचं जे धान्य आहे 2 रुपये किलोने गहू आणि तांदूळ जो मिळतो तो त्यांना मिळालेला नाही।